श्री क्षेत्र ज्योतिबा इथं 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान होणाऱ्या चैत्र यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल होणार आहेत। या पार्श्वभूमीवर जीवनमुक्ती सेवा संस्था आणि व्हाईट आर्मीनं व्यापक नियोजन केलंय। त्यानुसार कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नीमा आणि निहा असोसिएशन, मुस्लिम डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन तसंच अशोकराव माने फार्मसी कॉलेज, नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यासह विविध सामाजिक आणि वैद्यकीय संघटना कार्यरत राहणार आहेत। गेल्या 19 वर्षांपासून या संस्थांकडून यात्रेदरम्यान लाखो भाविकांसाठी विविध सेवा सातत्यानं उपलब्ध करून दिल्या जात आहेत। यंदाही यात्रेदरम्यान 24 तास सुरू राहणारं सुसज्ज वातानुकूलित तात्पुरतं हॉस्पिटल उभारण्यात आलंय। या ठिकाणी सर्वसाधारण तपासणी, मोफत औषधोपचार, 4 बेडची रुग्णसेवा व्यवस्था तसंच किरकोळ शस्त्रक्रियांसाठी विशेष सुविधा उपलब्ध असणार आहे। या उपक्रमासाठी सुमारे 200 डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी सेवा देणार आहेत। दररोज 3 शिफ्टमध्ये 24 तास अखंड सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली। याशिवाय मंदिर परिसर, एसटी स्टँड आणि यमाई मंदिर परिसरात विशेष रेस्क्यू टीम तैनात करण्यात येणार आहे। अपघातग्रस्त किंवा आजारी भाविकांना तात्काळ मदत, गर्दी नियंत्रण आणि मार्गदर्शनाची जबाबदारी ही टीम पार पाडणार आहे। हृदयविकार किंवा इतर तातडीच्या आरोग्य समस्यांसाठी हार्ट ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स सेवा सतत कार्यरत राहणार आहे। हरवलेल्या व्यक्तींसाठी सेंट्रल प्लाझा इथं विशेष शोध केंद्र उभारण्यात आले। वृद्ध महिला आणि लहान मुलांसाठी विश्रांतीगृह, मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आलाय। संपूर्ण व्यवस्था देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयानं कार्यरत राहणार आहे। भाविकांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सोयीसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे यंदाची ज्योतिबा यात्रा अधिक सुरक्षित आणि सुयोजित होणार असल्याचा विश्वास रोकडे यांनी व्यक्त केला। पत्रकार बैठकीला कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर R.M. कुलकर्णी, अरुण धुमाळ, शिवराज जितकर, शशिकांत पाटील यांच्यासह विविध संघटनेचे सदस्य उपस्थित होते।